उद्या दिनांक 30/12/2013 शनिवार देलवडी येथील भैरवनाथ यात्रेची माहिती बाळासाहेब शेलार यात्रा कमिटी अध्यक्ष यांनी आमचे प्रतिनिधी सुभाष गायकवाड यांना दिली। भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेल आमच्या प्रेक्षकांपर्यंत सविस्तर माहिती घेऊन आलोय। मोठ्या उत्साहामध्ये यात्रा भरली जाते। एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी या भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार आणि माऊल्यांना शेलार संपूर्ण गाव या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। तरी आपण माननीय बाळासाहेब शेलार यांना आपण विचारूया की आपण कशा पद्धतीने तयारी केलेली आहे। अभिषेक केल्याच्या नंतर वर जाऊन इथून वाजंत्री देऊन वरून खंडोबाची पालखी आणतो। पालखी आणून आपण मिरवणूक आपण इथे करून हिरबळचा कार्यक्रम सकाळच्या बारी आपल्याला वाघे मुरळींचा ताफा करून हिरबळ चालू करतो। त्यानंतर आपल्याला घोड्यांचा कार्यक्रम चालू करतो आणि त्यानंतर आपल्याला काय ढोल लेझिम आपल्याला काय असतात मुलं लेकर बाळ वाजवतात ते आपण यात्रा चालू करतो। जेवण तयार करतो, स्वयंपाक आपल्याला अख्खे गाव आपल्याला प्रसाद वाटतात। आपण समजा काय असेल ते करू। संध्याकाळी 6ला आपण कार्यक्रम आपल्याला छाबेने निघतो। छाबेने निघल्याच्या नंतर आपण 9 वाजेपर्यंत चांगली वाजंत्री करून आपण गावबाहेर आपल्याला यात्रापाशी आपल्याला जाऊन तिथून देव आपल्याला पाठीमागं आणतो। छबिनेची कशा पद्धतीने आपण तयारी केली जाते? तयारी करायला आपल्याला गुलाल घोडे तुम्हाला सांगतो वाजंत्री मिरवणूक समदे व्यवस्थित ढोल लेझिम समदे व्यवस्थित करतो। तिथून आल्याच्या नंतर आपल्याला मग आपण ऑर्केस्ट्रा म्हणा तमाशा म्हणा आपण नंतर 10ला चालू करतो। गावकरी मंडळी मला जास्त मदत करतात। आमचे समधी आहेत, सुभाष गायकवाड आहेत, आपल्याला सरपंच आहेत, ज्ञानदेव जयवंत आहेत, आपल्याला सांगतो तुकाराम आडागळे आहेत, एकाच भालेराव आहेत। समधी आम्ही एकत्र करून नांदळ करून आपण समधी यात्रा भरवतो। एवढी आम्ही सहभाग्य करतो समधी देवाची। सकाळपासून आपल्याला चांगलं असतं रुटीन। आम्ही आता ही मला गावकरी म्हणत होते 5च आरत्या बाबाच्या कार्यक्रम करायचं, पण आपण 7 आपण आता जवळजवळ 14वी यात्रा आहे आपल्या देवाची। आपल्याला समजा व्यवस्थित चालले, काही काळजी करायची नाही। आमच्या पिढीने पिढी आले देवस्थान भैरवनाथ। आपल्याला भैरवडून आपल्याला मंदिर आणलं देव आपण गावामध्ये बसवला। बसून आपण यात्रा भरायला सुरुवात केली। आम्हाला 2 मुलं आहेत, परपंच आहे, भाऊ आहे, पुतणे आहेत, आई वडील आहेत जागचे गाव समजा आम्ही कुटुंब करून आपण एवढं आपल्याला चांगले केले आम्हाला देवांनी। आम्ही देवाची सेवा चांगली करतो। रातून दिवस आम्हाला काय असेल ते कमी पडत नाही आम्हाला। तेच आमचं भाग्य करून आम्ही भैरवनाथाची करून म्हणून चर्चा करून भैरवनाथाची पद घेऊन आपण समजा कार्यक्रम चांगला करतो आम्ही एवढा। धन्यवाद आणि भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा।